मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती ऑप्शन सेलिंग मराठीमध्ये. ओके. भरपूर दिवसापासून प्लॅन करत होतो आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ कधी टाकता येईल वगैरे वगैरे, बट आज फायनली मुहूर्त आलेला आहे. आज सुरुवात करूया आपण आजपासून आपल्या ऑप्शन सेलिंगच्या बेसिक चॅनलला. ठीक आहे. लक्षात घ्या, ऑप्शन जी लोक आपल्याला ओळखत आहे, जी लोक मला ओळखत आहे त्यांना माहिती आहे ऑप्शन सेलिंग मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शिकवत आलेलो आहे आतापर्यंत आपल्या लाईव्ह सेशन्स मध्ये, झूम मध्ये वगैरे. बट बऱ्याच जणांची मागणी होती की आम्हाला बेसिक पासून ऑप्शन्स बद्दल शिकायचंय, स्पेशली ऑप्शन सेलिंग बद्दल शिकायचंय. सो त्यासाठी मी सुद्धा तुम्हाला ऑप्शन सेलिंग जे ते शिकवणार आहे. ठीक आहे. अगदी बेसिक पासून सुरुवात करूया आपण. म्हणजे ऑप्शन्स काय असतं, ऑप्शन्स सेलिंग का करायचं वगैरे वगैरे, बेसिक पासून सुरुवात करूया. बेसिक पासून चॅनल असणार आहे. नो डाऊट मी या चॅनलवरती माझे काही ऍडव्हान्स सेशन सुद्धा थोडे थोडे टाकणार आहे. म्हणजे जी पण ऍडव्हान्स लोक असेल त्यांना सुद्धा नक्कीच बघायला मजा येईल यामध्ये. पण आजच्या सेशनमध्ये आपण, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिक पासून शिकून घेणार आहोत की ऑप्शन सेलिंग म्हणजे काय, ऑप्शन सेलिंग का करायची असते, आणि जे मोठमोठे ट्रेडर आहेत ते सेफ इन्कमसाठी किंवा कन्सिस्टंट इन्कमसाठी ऑप्शन सेलिंग का करतात. ठीक आहे, ठीक आहे. सो अगदी आज बेसिक पासून जाणार आहे. सो कोणी ऍडव्हान्स शिकायला भेटेल अशी अपेक्षा आजच्या व्हिडिओमधनं करू नका. ओके. सो त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेलो आता व्हाईट बोर्डवरती, इथे आपण बघूया की ऑप्शन सेलिंग म्हणजे नक्की काय असतं. आता शेअर मार्केटमध्ये ऑप्शन्स काय असतात किंवा फ्युचर्स काय असतात हे सर्वांना माहिती असेलच. ठीक आहे. याबद्दलचे बरेच व्हिडिओ युट्यूबवर इतरत्र अवेलेबल आहेत. सो मी अगदी त्यापासून नाही सुरुवात करत आहे की ऑप्शन्स काय असतात किंवा फ्युचर्स काय असतात. ज्याला आपण ऑप्शन्स म्हणतो, त्या ऑप्शन्स मध्ये बाईंग आणि सेलिंग असे दोन प्रकार असतात. सो त्यातलं मी पहिलं म्हणजे तुम्हाला डिफरन्स क्लिअर करणार आहे. आणि आपण ऑप्शन सेलर का आहोत, आपण ऑप्शन सेलिंग का करतोय हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार. आणि हळूहळू आपण एक एक स्टेप शिकत शिकत जे ते ऍडव्हान्स व्हिडिओज पर्यंत जाणार आहोत. ठीक आहे. सो आता इथे बघा, जेव्हा तुम्ही ऑप्शन्स मध्ये ट्रेड करताना तेव्हा काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात. की ऑप्शन्स मध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात. ते म्हणजे पहिली गोष्ट असते ती म्हणजे लॉट साईज. ठीक आहे. सेकंड गोष्ट असते की म्हणजे तुम्ही कोणत्या कशाचे ऑप्शन ट्रेड करताय, म्हणजे तुम्ही इंडेक्स ऑप्शन्स मध्ये ट्रेड करताय की स्टॉक ऑप्शन्स मध्ये ट्रेड करताय वगैरे वगैरे. तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट असते ती म्हणजे एक्सपायरी. त्या पर्टिक्युलर ऑप्शनची एक्सपायरी किती आहे. ओके. सो अशा प्रकारे मग आता ह्याच्यामध्ये सोबतच आता ऑप्शन बाईंग वर्सेस ऑप्शन सेलिंग हे आपण बघूया थोड्या वेळामध्ये, याच व्हिडिओमध्ये बघूया. सो हा एक आपण चौथा टॉपिक ठेवूया. सो पहिली गोष्ट म्हणजे काय, लॉट साईज. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कोणताही ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट विकत घ्यायला जाता ना, तेव्हा तो तुम्हाला एका स्पेसिफिक लॉट साईज मध्ये विकत घ्यावा लागतो. आणि ही लॉट साईज काही काळानंतर कंटिन्यू चेंज होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, काही वर्षापूर्वी आपली निफ्टी जी होती, या निफ्टीची लॉट साईज होती 75. ठीक आहे, 75. त्यानंतर ती झाली 50. आणि सध्या निफ्टीची लॉट साईज सुरू आहे 65. सो ही चेंज होत राहते. ठीक आहे. सेम तुम्ही कोणत्याही स्टॉक्स मध्ये जरी गेला तरी स्टॉक ऑप्शनची लॉट साईज सुद्धा काही काही काळानंतर चेंज होत राहते. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. आपल्या ऑप्शनचं एक सॉफ्टवेअर आहे, तिकडे येऊन इथे बघा. समजा मी आता निफ्टीच्या ऑप्शन वरती आलो. निफ्टीच्या ऑप्शन वरती इथे बघा तुम्हाला लॉट साईज दिसेल काय आहे ती. ओके. मी एक ऍड पोझिशन करतो. ऍड पोझिशन केल्यानंतर इथे बघा तुम्हाला लॉट साईज दिसते 65. निफ्टीची लॉट साईज आहे सध्या 65. तुम्ही कोणताही या ठिकाणी स्टॉक्स, एक रॅन्डम कोणताही स्टॉक्स टाका, त्याची लॉट साईज आली बघा 650. या स्टॉकची ऑप्शनची लॉट साईज आली 650. सो अशा प्रकारे प्रत्येक स्टॉक ऑप्शनसाठी किंवा इंडेक्स ऑप्शनसाठी एक लॉट साईज असते. आणि ते लॉट मध्ये तुम्हाला विकत घ्यावे लागतात. ठीक आहे. विकत घ्यावे लागतात किंवा सेल करावे लागतात. ओके. आता लॉट साईज झाल्यानंतर सेकंड गोष्ट असते ती म्हणजे एक्सपायरी. पूर्वी कसं होतं माहितीये, पूर्वी ना इंडेक्सला या ठिकाणी तुम्हाला निफ्टीमध्ये तुम्हाला समजा एक गुरुवारची एक्सपायरी पाहायला भेटायची किंवा बुधवारची एक्सपायरी पाहायला भेटायची. त्या डेट्स पण चेंज होत राहतात. बट करंटली निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला मंगळवारची म्हणजे ट्युसडेची एक्सपायरी पाहायला मिळते. प्रत्येक मंगळवारी ऑप्शन्स एक्सपायर होतात. आणि अशा प्रकारे ह्या एक्सपायरीला म्हणतात वीकली एक्सपायरी. आणि सोबत जशी विकली एक्सपायरी होता होता महिन्याच्या शेवटी पण एक एक्सपायरी असते. महिन्याच्या शेवटीची जी विकली एक्सपायरी असते त्याला म्हणतात मंथली एक्सपायरी. ठीक आहे. आणि जर तुम्ही स्टॉक ऑप्शन्स मध्ये ट्रेड करत असाल तर स्टॉक ऑप्शन्सना फक्त एकच एक्सपायरी असते, ती म्हणजे मंथली. ठीक आहे. स्टॉक ऑप्शन्सला विकली एक्सपायरी नसते. इंडेक्स ऑप्शन्सला विकली पण असते, मंथली पण असते, 2 महिन्याची पण असते, 3 महिन्याची पण असते. स्टॉक ऑप्शन्सना फक्त मंथली, बाय विकली आणि 3 महिन्याची, म्हणजे या 3 प्रकारची एक्सपायरी स्टॉक ऑप्शन्स तुमच्यासमोर मिळतात. ओके. त्यानंतर तिसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता एक्सपायरी झाली, लॉट साईज झाली. आता ऑप्शन बद्दल जेव्हा तुम्ही बरीचशी लोक ऐकतात ना, तेव्हा बरीचशी लोक असं म्हणतात की ऑप्शन्स हे खूप जास्त रिस्की आहे.
नो डाऊट की आहेत, बट ती लोक बोलत असतात ऑप्शन बाईंग बद्दल. सो तर मी तुम्हाला ऑप्शन बाईंग बद्दल एक थोडक्यात सांगू. समजा आता मी इथे या ठिकाणी एक ऑप्शन, समजा एक रॅन्डम कोणताही ऑप्शन बाय करायला टाकतोय. सो हा आहे 25 ऑगस्टच्या एक्सपायरीचा 24,450चा कॉल, ज्याची सध्या किंमत चालू आहे ₹267. बट मी तुम्हाला म्हटलं की बाबा ₹267 त्या ऑप्शनची किंमत जरी चालू असली तरी तुम्ही ₹267 त्याला खरेदी करू शकत नाही. का? कारण की निफ्टीच्या लॉट साईज आहे 65 आणि तुम्हाला हे ऑप्शन लॉट साईज नुसार खरेदी करावे लागतात. सो 267 इंटू 65 झाले किती किंमत? 17,400. सो तुम्हाला जर हा ऑप्शन बाय करायचा असेल तर तुम्हाला ₹17,400 खरेदी करावे लागतात. त्याला ₹17,400 तुम्हाला द्यावे लागतात. ठीक आहे. आता ₹17,400 मध्ये तुम्ही जो ऑप्शन खरेदी करत आहात, सो तुम्हाला जर तुम्ही ऑप्शन बाईंग बद्दल मी पहिलं म्हणजे बोलतोय. सो ऑप्शन बाईंग मध्ये बेनिफिट का असतो किंवा बरीचशी लोक ऑप्शन बाईंग का करतात? कारण की हे काम चीप रेटमध्ये होतं, स्वस्तामध्ये होतं. हे काम स्वस्तामध्ये होतं. आणि जर तुम्ही हा समजा ऑप्शन सेल करायला गेलात, हाच ऑप्शन समजा तुम्ही सेल करायला गेलात, तर हा ऑप्शन सेल करायला तुम्हाला लागतात 1,66,000. म्हणजे हे काम खूप महाग मध्ये होतं. मग लोक ऑप्शन सेलिंग कडे का वळतात किंवा मी तुम्हाला ऑप्शन सेलिंग बद्दल का शिकवतो? कॅपिटल तर जास्त लागतं तर मी तुम्हाला ऑप्शन बाईंग बद्दल शिकवलं पाहिजे. मी का शिकवतो ते तुम्हाला एक्झाम्पल. ठीक आहे. या साईडला आपण अजून एक सेम ऑप्स्ट्रा ओपन करू आणि इथे मी ऑप्शन सेल केल्यानंतर इथे आपण बाय करून ठेवूया. काय फरक पडतो बघा इथे बघा. जर मी हा 25 ऑगस्टच्या एक्सपायरीचा 24,450चा ऑप्शन कॉल ऑप्शन बाय केला. आता पहिलं म्हणजे मार्केट जेव्हा वर जातं, तेव्हा तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता, तर तुम्हाला प्रॉफिट होणार. मार्केट खाली जात असेल तर तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता, तुम्हाला प्रॉफिट होणार. हे तर तुम्हाला बेसिक आहे, सगळ्यांना माहिती असेल. वर जाताना कॉल ऑप्शन मध्ये प्रॉफिट होतं, खाली येताना पुट ऑप्शन मध्ये प्रॉफिट होतं, ऑप्शन बाईंगच्या केसमध्ये. ठीक आहे. आणि ऑप्शन सेलिंग मध्ये एकदम उलट आहे. जर तुम्ही मार्केट वर जात असेल आणि तुम्हाला ऑप्शन सेल करायचं असेल, तुम्ही पुट ऑप्शन सेल करायचा. जिथे तुम्ही ऑप्शन बाईंग मध्ये कॉल बाय करता तिकडे पुट सेल करायचा आणि जिथे मार्केट खाली येते तेव्हा तुम्ही कॉल ऑप्शन सेल करायचा, तर तुम्हाला प्रॉफिट होतं. अगदी अपोजिट टू ऑप्शन बाईंग आहे. ठीक आहे. आता दोघांमधला मूलभूत फरक बघा. समजा मी ऑप्शन बाय केला 24,450चा. ठीक आहे. आता मार्केट समजा माझं आहे 24,366ला. 24,366ला आहे. मी 24,450चा ऑप्शन बाय केला. का? कारण मला वाटते मार्केट वर जाईल म्हणून. तर या ठिकाणी काय परिस्थिती आहे माहिती आहे? तर या ठिकाणी एक्सपायरी पर्यंत म्हणजे 25 ऑगस्ट पर्यंत मार्केटला 24,718च्या वरती जावं लागेल, तरच मला प्रॉफिट यायला सुरुवात होणार एक्सपायरी पर्यंत. म्हणजे बघा मी सध्या थांबलेलो आहे 24,360ला. मी ऑप्शन सेल केला 24,450, कॉल करा मार्केट वर जाईल म्हणून. बट ऑप्शन बायरचं म्हणणं काय आहे बाईंगचं, की मार्केट नुसतं वर जाऊन उपयोग नाही. मार्केटला 24,718च्या वर गेलं पाहिजे तरच मी तुला प्रॉफिट देणार, अदरवाईज लॉस देणार. हा ग्राफ दिसतोय की तुम्हाला? हा ग्राफ दिसतोय. हा ग्रीन कधी होते बघा, 24,718ला तो ग्रीन होतो ब्रेक इव्हनला. सो जर तुम्ही ऑप्शन बाईंग केलं तर तुम्हाला मार्केटला 100% वरती जावंच लागेल. समजा तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला असेल आणि तो होल्ड केला असेल तर मार्केटला तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी 100% वर जावंच लागेल. तो साईडवेज राहून चालणार नाही. तुम्ही जर पुट ऑप्शन बाय केला असेल तुम्हाला मार्केटला खाली यावंच लागेल, साईडवेज राहून चालणार नाही. बट ॲज अ ऑप्शन सेलर, समजा मी एखादा कॉल सेल केला असेल, 24,450चा कॉल मी सेल केला कारण की मला वाटतं मार्केट खाली पडेल आणि मार्केट 24,717च्या जरी खाली राहिलं, म्हणजे मार्केट आता इथे आहे, माझा व्ह्यू आहे मार्केट खाली पडेल. सो मार्केट खाली पडलं तर मला प्रॉफिटच होईल. बट ॲज अ ऑप्शन सेलर मार्केट खाली नाही पडलं आणि मार्केट साईडवेज जर राहिलं ना तरी मला प्रॉफिट होईल. मार्केट थोडं वर गेलं तरी मला प्रॉफिट होईल. सो ॲज अ ऑप्शन सेलर माझी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे ह्या ट्रेडमध्ये 68% आणि ॲज अ ऑप्शन बायर माझी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे 31%. म्हणजे जर मी ऑप्शन बायर असेल तर माझी कोणत्याही स्ट्रॅटेजीमध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी असते 31%, 32% आणि ऑप्शन सेलरची असते 67-68%. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन सेलरची विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त असते पैसे कमवण्याची त्या पर्टिक्युलर ट्रेडमधनं ऑप्शन बायर पेक्षा. ठीक आहे. कारण की इथे जसा जसा टाइम जातो, ऑप्शन सेलिंग मध्ये समजा एखाद्या ऑप्शनचा प्रीमियम असेल ₹100, जसा जसा टाइम जातो तसा तसा त्यामध्ये तो प्रीमियम जो आहे तो मेल्ट होत जातो. ठीक आहे. याबद्दल मी एक डेडिकेटेड सेशन घेईन
मेल्ट कसा होतो, डीके कसा होतो, कशाला म्हणतात काय म्हणतात. सो हा जो फीचर आहे ना, की बाबा जर तुम्ही जास्त वेळ ऑप्शन बाईंग करून थांबला तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. पण तुम्ही जास्त वेळ ऑप्शन सेलिंग करून थांबलात मार्केट साईडवर त्याला तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो, भले तुम्हाला कॅपिटल त्या ठिकाणी जास्त लागते. आणि अशा प्रकारे ऑप्शन सेलिंग मध्ये आपण मल्टिपल स्ट्रॅटेजीज तयार करू शकतो. ही ऑप्शन सेलिंग मध्ये एवढीशी मर्यादित नाहीये. मल्टिपल स्ट्रॅटेजीज तयार करू शकतो, जे आपले ऍडव्हान्स व्हिडिओज अपलोड होतील ना त्या चॅनलवरती एक एक करून, त्यात तुम्ही बघून घ्या, शिकून घ्या की ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी काय असतात, ऍडजस्टमेंट काय असतात, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. आणि जी लोक बेसिक पासून नवीन आहेत त्यांच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहेतच चॅनलवरती, बेसिक पासून आणणार, जसा बेसिक व्हिडिओ बनवला त्याप्रमाणे. सो नक्कीच तुम्हाला चॅनलवरती बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही प्रकारच्या कंटेंट मिळणार आहे, दोन्ही प्रकारच्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला एकदम बेसिक मध्ये सांगितलं की बाबा मार्केट जर तुम्हाला खाली जात असेल तुम्ही कॉल सेल करू शकता, वर जर असेल तर पुट सेल करू शकता. कॅपिटल किती लागतं, लॉट साईज किती असते, एक्सपायरी काय असते, वगैरे वगैरे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑप्शन्सचे प्रकार सांगणार आहे, म्हणजे इन द मनी ऑप्शन म्हणजे काय, आउट ऑफ द मनी म्हणजे काय, कसे ओळखायचे, काय ओळखायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि सोबतच आपण ऑप्शन सेलिंग मध्ये प्रीमियम डीके, थीटा डीके काय असतो त्याबद्दल नक्की बोलणार आहोत. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढचे सगळे ऍडव्हान्स व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद.